नमस्कार, मी स्वाती आणि पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तुम्ही आलू वडी किंवा आलूच्या पानाची भजी तर खाल्लीच असेल, पण कधी आलूची झणझणीत आणि चमचमीत अशी रस्सा भाजी खाल्ली आहे का? ही आलू वडीची रस्सा भाजी अगदी झणझणीत चमचमीत होते, सोबतच अगदी मोजक्या साहित्यात होते आणि त्याचबरोबर चवीला नॉनव्हेज आणि पनीरच्या भाजीपेक्षाही भन्नाट लागते। तर आजच्या या रेसिपीमध्ये आपण अगदी कुरकुरीत अशी आलू वडी, त्याचसोबत आलू वडीची झणझणीत चमचमीत अशी रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहूया। आणि जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण अशाच नवनवीन आणि चमचमीत झणझणीत रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आलू वडीची भाजी बनवण्याकरिता इथे आपण सर्वप्रथम एक वाटण तयार करून घेऊ। त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायचे। सोबतच मी थोडीशी कोथिंबीर देखील यामध्ये घातलेल्या आहेत। थोडंसं मीठ देखील घालू म्हणजे ठेचा चांगला वाटला जातो। आता इथे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून झाले की मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता, इथे आपला बारीक असा ठेचा वाटून तयार आहे। या ठेचामुळे आपली आलू वडी छान झणझणीत होते। आता आलू वडीसाठी लागणारं पीठ आपण काढून घेऊ। त्याकरिता एका बाउलमध्ये मी 2 वाटी बेसन घेतलंय। सोबतच आपली आलू वडी छान कुरकुरीत व्हावी याकरिता 2 चमचे आपल्याला यामध्ये तांदळाचे पीठ टाकायचे आणि आपण जो ठेचा बनवून घेतला होता त्यामधील 1 चमचाभर ठेचा मी यामध्ये घातलाय। आता यामध्ये आपण काही मसाले घालू। मसाल्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अगदी थोडंसं मी मीठ घालणार आहे। आपण ठेचा बनवताना मीठ आणि हिरवी मिरची वापरली होती, याकरिता मीठ आणि हिरवी मिरची थोडी कमी घालायची। सोबतच एक पाव चमचा ओवा देखील घालूया आणि 1 चमचाभर तीळ देखील घालूया आणि सर्वात शेवटी जाईल ती म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे आलू वडीला चव खूप छान येते। आलू वडीच्या पाण्यामुळे घशाला खास सुटू नये त्याकरिता 2 चमचे चिंचेचा कोळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि चिंचेचा कोळ घातल्याने आपल्या आलू वडीला चवही अगदी सुंदर येते। आता थोडं पाणी घालत या आलू वडीचं बॅटर आपण तयार करून घेऊया। हे बॅटर आपल्याला जास्त सैलसरही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टसरही ठेवायचं नाही। आपण भजी बनवताना कसं बॅटर ठेवतो त्यापेक्षा हलकंसं पातळ बॅटर आपल्याला हवंय। इथे आपलं आलू वडीचं बॅटर बनवून तयार आहे। चला तर मग आलू वडी बनवायला घेऊया। आलू वडी बनवण्याकरिता इथे मी मोठ्या आलूची 5 पाने घेतलेली आहेत। तुम्ही छोटा आलू पण घेऊ शकता। पानं मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत। आता आपण आलू वडीची जी रेठं असतात ते चाकूच्या साहाय्याने आपण या पद्धतीने कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता, याच पद्धतीने सर्व पानांची आपण रेठे काढून घेऊया। आता एक आलू वडीचं पान घ्यायचं, त्याला व्यवस्थित प्रेस करायचं आणि आपण तयार केलेलं बॅटर यावरती हाताने लावून घ्यायचंय। आलू वडीला जास्त पीठ आपल्याला लावायचं नाही, एक हलकीशी लेयरच आपल्याला यावरती लावून घ्यायची आहे। हे बेसनचं बॅटर मी आलू वडीला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण आलूचं दुसरं पान घेऊ आणि या आलूच्या पानावरती विरुद्ध दिशेने ते पान ठेवूया। या आलूच्या पानाला देखील आपण व्यवस्थित असं बॅटर लावून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता, आलूच्या पानाला मी व्यवस्थित असं बॅटर लावून तयार केलेलं आहे। आता याच पद्धतीने एकावर एक पान ठेवत आपण संपूर्ण पाने अशीच लावून घेऊया। इथे माझी संपूर्ण पाने लावून झालेली आहेत। आता आपण आलू वडीसाठीचा रोल बनवून तयार करून घेऊ। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आलू वडीचा रोल तयार करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता, माझा इथे आलू वडीचा रोल बनवून तयार आहे। आलू वडीचा रोल तयार झाल्यावर वरच्या बाजूने देखील आपल्याला थोडंसं बॅटर लावून घ्यायचं आहे आणि ही आलू वडी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे। वाफेवर आलू वडी शिजविण्याकरिता इथे मी स्टीमरची चाळणी घेतलेली आहे।
याला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलंय। आता यावरती आपण आलूची वडी ठेवू, त्याला व्यवस्थित असं वरतून देखील आपण बॅटर लावून घेऊ, म्हणजे आलू वडी छान पॅक होते आणि खायला देखील छान लागते। आता इकडे मी स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं, त्यावरती ही चाळणी ठेवून घ्यायची आहे। आता ही आलू वडी आपल्याला 15 ते 20 मिनिटे मध्यम आचेवर व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे। 15 मिनिटांमध्ये आपली ही आलू वडी व्यवस्थित अशी वाफवून होते। आता ही आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ। आलू वडी एकदा का थंड झाली मगच त्याच्या वड्या कापायला घ्यायच्या, म्हणजे वड्या व्यवस्थित अशा कट होतात। इथे आलू वडी कट झाल्यावर मी याच्या वड्या पाडून घेत आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा वड्या आपल्या तयार होत आहेत। याच पद्धतीने आपण सर्व वड्या कट करून घेऊया। इथे आपली आलू वडी बनवून तयार आहे। चला तर मग आलू वडीच्या रस्स्याला सुरुवात करूया। तर त्याकरिता एका कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरं घ्यायचं आहे। जिरं आपण हलकंसं भाजून घेऊ। 1 मिनिट जिरं भाजून झालं की यामध्ये 2 मोठे चमचे किसून घेतलेलं खोबरं आपल्याला घालायचे, सोबतच 1 मोठा चमचा तीळ देखील मी घातलेले आहेत। आता हे देखील आपण लो मीडियम फ्लेमवर छान असं भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटांमध्ये इथे आपला मसाला व्यवस्थित असा भाजून होतो, तुम्ही पाहू शकता। आणि मसाल्याचा व्यवस्थित असा कलर देखील चेंज झालेला आहे। हा मसाला आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालायचे। तेल छान तापलं की यामध्ये मोठ्या आकाराचा 1 कांदा अगदी बारीक चिरून मग घालायचा आहे। सोबतच 1 अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या देखील मी कट करून यामध्ये घातलेले आहेत। सर्व साहित्य आपण लो मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असे कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया। 3 ते 4 मिनिटांमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित असे भाजून होतात। आता आपण याला काढून पूर्णपणे गार करून घेऊ। मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण आलू वडी फ्राय करून घेऊ। त्याकरिता एका पॅनमध्ये मी चमचाभर तेल घेतलंय। तेल आपण छान गरम करून घेऊ। तेल छान तापलं की यामध्ये आपण थोडेसे तीळ घालूया आणि आपण बनवलेली आलू वडी यावरती ठेवून घेऊ। इथे मी आलू वडीला फ्राय करून घेत आहे, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलू वडी अशीच देखील भाजीमध्ये घालू शकता, किंवा तुम्हाला आलू वडी अशीच खायची असेल तर तुम्ही त्याला डीप फ्राय देखील करू शकता। डीप फ्राय केल्याने आपली आलू वडी छान कुरकुरीत होते आणि खायला देखील अगदी खमंग लागते। पण आलू वडी मी भाजीकरिता बनवत आहे, याकरिता मी याला शॅलो फ्राय करणार आहे। आलू वडीच्या वरतून देखील आपण थोडेसे तीळ घालून घेऊ आणि आलटून पलटून ही आलू वडी व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। अगदी कमी तेलामध्ये मस्त अशी कुरकुरीत आपली आलू वडी बनवून तयार होते। 4 ते 5 मिनिटे ही आलू वडी मी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे। आता ही आलू वडी आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व आलू वडी आपण भाजून तयार करून घेऊ। चला तर मग रस्सा भाजीचं वाटण तयार करून घेऊ। त्याकरिता आपण जे मसाले भाजून थंड करून घेतलेले होते ते सर्व मसाले आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे। यामध्ये आपल्याला थोड्या चिरलेल्या कोथिंबीरच्या काड्या घालून छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचे। कोथिंबीरीच्या काड्यांमुळे आपल्या भाजीला चव छान येते। आता रस्सा बनविण्याकरिता इथे मी 4 चमचे तेल व्यवस्थित तापवून घेतलंय। भाजीला कलर छान यावा याकरिता 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया आणि आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचे। आता हे वाटण तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि हे वाटण आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचे। 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर हे वाटण मी छान भाजून घेतलेलं होतं। याला तेल देखील छान सुटलंय। आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालू। सुक्या मसाल्यामध्ये मी इथे 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचाभर मीठ, प्रत्येकी अर्धा चमचा हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि सोबतच 1 पाव चमचा गरम मसालाही यामध्ये घातलेला आहे। थोडीशी कोथिंबीर देखील घालूया आणि भाजीला चव छान येण्याकरिता आपल्याला इथे 2 चमचे चिंचेचा कोळ घालायचा आहे। चिंचेच्या कोळने आपल्या भाजीला चव अगदी सुंदर येते, तर नक्कीच घाला। आता हे वाटण आपल्याला परत 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे।
जेणेकरून मसाले देखील छान भाजले जातात आणि भाजीला चव छान येते। इथे आपलं वाटण व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 4 वाटी गरम पाणी घालायचे। भाजीकरिता गरम पाणीच वापरावे, कारण गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला तवंग खूप सुरेख येतो आणि आपल्या भाजीला छान घट्टसरपणा यावा याकरिता मी 2 ते 3 आलूच्या वड्या हातावरती अशा चुरून घालणार आहे। याने भाजीला छान दाटसरपणा येतो आणि भाजी चवीला देखील छान लागते। आता मध्यम आचेवर हा रस्सा आपल्याला 7 ते 8 मिनिटे दणकून असा उकळून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये हा रस्सा दणकून असा उकळून होतो। तुम्ही पाहू शकता ह्याला तवंग यायला देखील सुरुवात झालेली आहे। इथे आपला आलूवडीचा रस्सा बनून तयार आहे। सर्वात शेवटी मी यावरती घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण आलूवडीची भाजी सर्व करून घेऊया। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आलूवडी डायरेक्ट रस्स्यामध्ये टाकून शिजवू शकता, पण मी सर्व करतानाच त्यावरती आलूवडीचा रस्सा घालते, जेणेकरून आलूवडी खाताना हलकीशी कुरकुरीत जाणवावी। तर माझ्या पद्धतीने तुम्ही आलूवडीची रस्सा भाजी एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।